श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले विदुरागमन पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन पुढे सांगू लागले. धृतराष्ट्र म्हणाला, प्रज्ञावंत भीष्म, भगवान द्रोण ऋषी हे दोघेही माझ्या पूर्ण हिताचीच गोष्ट सांगत आहेत. तू सुद्धा माझ्या हिताचेच बोलत आहेस. सारे खरे आहे. ते महारथ कुंतीपुत्र पांडव जसे पांडूचे पुत्र आहेत तसेच ते धर्मशास्त्राप्रमाणे माझेही पुत्र म्हणजेच माझ्या भावाचे पुत्र ते माझेही पुत्र होत. आणि हे राज्य ज्याप्रमाणे धर्मानुसार माझ्या पुत्रांचे आहे तसेच ते पांडूच्या पुत्रांचेही आहे. यातही कसलाच संशय नाही. विदुरा, तू द्रुपदाच्या राजधानीत जा आणि पांडवांचा आणि कुंतीचा यथोचित सत्कार करून तू त्यांना इकडे घेऊन ये. तसेच देवांगनेप्रमाणे असलेल्या कृष्णेलाही भारता इकडे घेऊन ये. पांडव हयात आहेत आणि कुंतीही सुखरूप आहे. ही केवढी भाग्याची गोष्ट आहे. महारथ पांडवांना द्रुपदाची कन्या प्राप्त झाली ही देखील भाग्याचीच गोष्ट आहे. आपले सर्वांचे सुकृत थोर म्हणून आपला उत्कर्षच होत आहे. पुरोचन लाक्षागृहाला लागलेल्या आगीत नष्ट झाला आणि माझ्या मनातले शल्य नाहीसे झाले. ही सुद्धा तेजस्वी विदुरा मोठी आनंदाचीच गोष्ट आहे. वैशंपायन म्हणाले, राजा जन्मेजया, नंतर धृतराष्ट्राने सांगितल्याप्रमाणे विदुर यज्ञसेन द्रुपदाला आणि पांडवांना भेटण्यासाठी गेला. द्रौपदीला पांडवांना आणि द्रुपदाला देण्यासाठी त्याने आपल्याबरोबर अनेक प्रकारची रत्ने आणि मूल्यवान वस्तू घेतल्या होत्या. द्रुपदाच्या राजधानीत गेल्यावर सकल कलाशास्त्र पारंगत धर्मज्ञ विदुराने द्रुपदाला अभिवादन केले, त्याला आलिंगन दिले आणि शिष्टाचाराला अनुसरून तो द्रुपदाच्या सन्निध उभा राहिला. द्रुपदाने सुद्धा आचार धर्माचे यथायोग्य पालन केले आणि विदुराचा सत्कार केला. दोघांनीही परस्परांचे क्षेम विचारले. नंतर द्रुपदाच्या राजवाड्यात विदुर पांडवांना आणि कृष्णाला भेटला. सर्वांना प्रीतिपूर्वक आलिंगन देऊन विदुराने त्या सर्वांचे कुशल विचारले. पांडवांनी आणि कृष्णानेही आपापल्या प्रतिष्ठेच्या अनुक्रमाने अलौकिक बुद्धीची जोड प्राप्त झालेल्या विदुराचा सत्कार केला. धृतराष्ट्राच्या सूचनेप्रमाणे विदुराने पांडवांना पुन्हा पुन्हा कुशल प्रश्न विचारले आणि कौरवांनी दिलेली अनेक प्रकारची रत्ने आणि अनेक प्रकारच्या बहुमोल वस्तू त्याने पांडवांना, कुंतीला, द्रौपदीला आणि द्रुपदाच्या पुत्रांना अर्पण केल्या. यानंतर स्वभावताच विनयशील असलेला विदुर पांडवांच्या आणि कृष्णाच्या समक्ष द्रुपदाला नम्रपणे म्हणाला, राजा द्रुपदा, मी जे आता बोलणार आहे ते तू ऐक. तुझ्या अमात्यांनाही ते ऐकावे. आपल्या पुत्रांच्या, अमात्यांच्या आणि आप्तेष्टांच्या वतीने अतिशय संतुष्ट मनाने धृतराष्ट्राने तुला पुन्हा पुन्हा कुशल विचारले आहे. तुझ्या कुळाशी संबंध जुळून आल्यामुळे धृतराष्ट्राला आणि सर्व कौरवांना खूप आनंद झाला आहे. शांतनू पुत्र भीष्माने आणि कुरुकुळातील सर्व प्रतिष्ठित पुरुषांनी प्रत्येक बाबतीत तुझ्या कुशलविषयी पुन्हा पुन्हा विचारले आहे. तुझा प्रिय मित्र असलेल्या महाप्राज्ञ भारद्वाज द्रोणानेही तुला आलिंगनपूर्वक कुशल विचारले आहे. राजा द्रुपदा, तुझ्याशी संबंध जुळून आल्यामुळे धृतराष्ट्र स्वतःला कृतार्थ मानित आहे. सर्व कौरवही आपल्याला कृतार्थ मानित आहेत. राजा, तुझ्या घराण्याशी संबंध जुळून आल्यामुळे त्या सर्वांना जसा आनंद झाला आहे तसा आनंद त्यांना संबंध
राज्य प्रत्यक्ष मिळाले तरीसुद्धा होणार नाही. राजा द्रुपदा, या साऱ्या गोष्टी नीट ध्यानात घे आणि पांडवांना हस्तिनापुरात धाडून दे. पांडवांची भेट केव्हा होते? इकडे साऱ्या कौरवांचे डोळे लागून राहिलेले आहेत. पांडवांची गोष्टही अशीच आहे. पुरुषश्रेष्ठ पांडव दीर्घकाळ नगराबाहेर राहिल्यामुळे ते देखील आपले नगर पाहण्यासाठी उतावीळ झाले असले तर ते अगदी स्वाभाविक आहे. कुरुकुळातील सर्व प्रतिष्ठित स्त्रिया पांचाली कृष्णेला पाहण्यासाठी अगदी उत्सुक झालेल्या आहेत आणि ती नगरात केव्हा येते याचीच त्या वाट बघत आहेत. राजघराण्यातील स्त्रियांप्रमाणेच नगरातील इतकेच काय, पण सर्व देशामधील लोक द्रौपदीच्या दर्शनाविषयी अधीर झाले आहेत. म्हणून पांडवांना व त्यांच्या पत्नीला हस्तिनापुराला जाण्यास तू ताबडतोब अनुज्ञा द्यावीस असे मला मनापासून वाटत आहे. राजा, पांडवांना इथून निघण्याची तुझ्याकडून परवानगी मिळता क्षणीच पांड्य कुंतीबरोबर आणि कृष्णेबरोबर राजधानीकडे येण्यासाठी निघालेले आहेत असा निरोप मी शीघ्रगती दूतांकडून धृतराष्ट्राला पाठवीन. द्रुपद म्हणाला, प्रज्ञावंत विदुरा, तू मला आत्ता जे बोललास ते अगदी बरोबर आहे. या वैवाहिक संबंधामुळे मला सुद्धा अपार हर्ष झालेला आहे. या महात्म्या पांडवांनी आता येथून राजधानीकडे गमन करणे ही सर्वथा उचित अशीच गोष्ट ठरेल. पण मी स्वतः अशा प्रकारची सूचना करणे योग्य झाले नसते म्हणून मी तसे बोललो नाही. कुंतीपुत्र वीर युधिष्ठिर, भीमसेन, अर्जुन, पुरुषश्रेष्ठ नकुल, सहदेव आणि धर्मज्ञ रामकृष्ण म्हणजेच बलराम आणि कृष्ण यांना इथून राजधानीकडे जाण्यासाठी निघावे असे जेव्हा वाटेल तेव्हा त्यांनी निघावे. बलराम आणि कृष्ण दोघेही श्रेष्ठ वीर पांडवांच्या हिताला नित्य जपत असतात म्हणून त्यांच्या आदेशाप्रमाणे पांडवांनी वागावे. युधिष्ठिर म्हणाला, राजा, आम्ही आणि आमच्या परिवारातले सारे लोक सध्या तुझ्या अधीन आहोत. तुझी आम्हाला जी आज्ञा होईल तिच्याप्रमाणे आम्ही मोठ्या आनंदाने वागावयास तयार आहोत. वैशंपायन म्हणाले, युधिष्ठिर असे बोलल्यावर राजधानीकडे जाणे मला पसंत आहे. सर्व धर्माचे सूक्ष्म ज्ञान असलेल्या द्रुपद राजाला जसे वाटेल तसे त्याने करावे असे वासुदेव कृष्ण म्हणाला. द्रुपद म्हणाला, सांप्रत वीरश्रेष्ठ पांडव ज्याप्रमाणे मला आहेत तसेच ते वासुदेवालाही आहेत, यात कसलाच संदेह नाही. वासुदेवाला पांडवांच्या कल्याणाची जशी काळजी वाटते तशी काळजी खुद्द युधिष्ठिराला सुद्धा वाटत नसेल. म्हणून या प्रसंगी जे करणे उचित आहे असे दाशार्ह पुरुषोत्तम वासुदेवाला वाटत असेल ते मलाही पूर्णपणे मान्य आहे. माझा हा विचार अगदी पक्का आहे. वैशंपायन म्हणाले, नंतर राजा द्रुपदाची अनुमती मिळाल्यावर पांडव, कृष्ण आणि विदुर द्रौपदी कृष्णेला आणि कुंतीला बरोबर घेऊन रमत-गमत आनंदात हस्तिनापूर नगराकडे जाण्यासाठी निघाले. पांडव नगरापाशी आले आहेत असे कळताच राजा धृतराष्ट्राने त्यांचे स्वागत करण्यासाठी महापराक्रमी विकर्ण आणि चित्रसेन या कौरववीरांना आणि महातेजस्वी द्रोणाला व गौतम कृपाला पाठविले. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.